नमस्कार, मी सौ रेणुका विद्यासागर पाटंगणकर. मी जनीजनार्दन चरित्राच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. श्रीमद जनीजनार्दन गुरुमूर्तये नमः. हत्तीने जनार्दनांना मस्तकावर घेतले. यवनरूपी नकराच्या दाढेतून सोडवण्याची सद्भावना हत्तीला झाली. आणि काय आश्चर्य, त्या महाकाय गजाने त्या माहुतास एका हिसक्यासरशी खाली पाडले आणि जनार्दनांना उचलून आपल्या मस्तकावर धारण केले. प्रेक्षकांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. सर्वांनी चक्षुर्वे सत्यम असा अभूतपूर्व चमत्कार पाहिला. आदिलशहा आसनावरून खाली धावत आला. जनार्दनांना बंधमुक्त करताच शहाने आपला रत्नजडित मुकुट त्यांच्या चरणाशी ठेवला. त्यांचे पाय धरून तो जनार्दनांना म्हणाला, आपण थोर आहात. आपली थोरवी मी जाणली नाही. मी अज्ञ, मूढ, सत्ता, संपत्ती, मद्य, मांस यांनी उन्मत्त होऊन आपणास त्रास दिला. मला आपण उदार अंतःकरणाने क्षमा करा आणि पूर्ववत पद सांभाळा. आदिलशहा हे बोलत होता, पण जनार्दनांचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. ते घडून गेलेल्या चमत्काराचा अर्थ लावू लागले. त्यांच्या नेत्रातून आनंदाच्या, प्रेमाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. अष्टसात्विक भाव जागृत होऊन त्यांच्या अंगावर रोमांच उत्पन्न झाले. करुणा वरुणालय भगवंताचे स्मरण ते करू लागले. भगवंत किती दयाळू, किती प्रेमळ. संकटाच्या खडतर, कठीण, अरुंद मार्गातूनच ईश्वराचे आगमन होत असते. त्यांना वाटले, बरे झाले, हे संकट माझ्यावर कोसळले. या संकटातूनच ईश्वर साक्षात्कार झाला आणि ज्ञान झाले. संकटम ईश्वरायते, संकटच ईश्वर रूप झाले. हे संकट कोसळले नसते तर मी जन्मभर व्यर्थ या यवन सभेत गुंग राहिलो असतो. जन्म वाया गेला असता. आता बस, नोकरी करायची नाही. जनार्दन लौकिक वृत्तीत राहिलेच नाहीत. त्यांना वाटले, एका पशुने आपल्यातील परमेश्वर ओळखला आणि अजून आपण आपल्याला ओळखले नाही. आत्मनात्मज्ञान प्राप्त केले नाही, मिळवले नाही. पोटार्थी सेवेत सर्व आयुष्य वेचले. धिक्कार असो या क्षुद्र नोकरीचा. त्यांनी ठरवले, येथून पुढे आता नीचाची सेवा करायची नाही. त्यांनी शहाला निर्धारपूर्वक सांगितले, मी तर आता नीचाची सेवा करणारच नाही, पण माझे वंशजही कोणी नीचांची चाकरी करणार नाहीत. आणि जनार्दन तेथून सत्वर निघाले. सर्व दरबार स्तिमित होऊन जनार्दनांचे रूपांतर पाहत होता. जनार्दनांचे जनी जनार्दन झाले. जनार्दनांच्या जीवनातील हा परिवर्तनाचा निर्णायक क्षण, या क्षणानेच त्यांना सामान्याकडून असामान्याकडे, संतत्वाकडे, सांसारिकाकडून पारमार्थिकाकडे नेण्याचे महत्कार्य केले आहे. या क्षणाच्या मागे कोठारे लुटविण्याचा क्षण उभा आहे. जनाला जनार्दन समजून त्यांनी धान्य कोठारे लुटविली. जनार्दनांनी जनामध्ये जनार्दन पाहिला. या त्यांच्या वृत्तीमुळेच की काय, त्यांच्या नावामागे जनी हा शब्द असलेला शब्द सार्थ झाला. जनार्दनांचे जनी जनार्दन झाले. मातेच्या नावाच्या आद्याक्षराला जीवनदृष्टीचा अर्थ व रूप प्राप्त झाले. जनार्दनांच्या नावातील हा सार्थ व उचित बदल त्यांच्या जीवनसरणीतील मैलाचा दगड ठरला आहे. आत्मशोधाची वाटचाल. जनार्दनांच्या चमत्काराची वार्ता गावोगाव वाऱ्यासारखी पसरली. लोक त्यांची मनोमन थोरवी व लौकिक गाऊ लागले. एका मदमस्त हत्तीनेच त्यांना केवळ मस्तकावर घेतले नाही, तर मदोन्मत्त सत्ता, संपत्ती यांनी मदांध झालेल्या बादशहानेही जनार्दनांचे चरण मस्तकी धारण केले. सर्व जनतेने जनार्दनांना शिरावर घेतले. जनार्दन दरबारातून बाहेर पडू लागताच प्रचंड जनसमुदाय गोळा झाला. जनार्दनांची वाट त्यांनी अडवून धरली. सर्वांच्याच मनाचे बांध फुटले होते. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले होते. आपण आम्हास येथे सोडून जाऊ नका म्हणून लोक विनवू लागले. जनार्दनांनी सर्वांना शांत केले. त्यांचे सांत्वन केले व सांगितले की मानव जन्माची इति कर्तव्यता स्वतःला ओळखण्यातच आहे. एका पशुने माझ्या अंतर्यामीचा परमेश्वर ओळखला आणि अजून मी मला ओळखले नाही. किती लांछनास्पद बाब आहे ही. आता मला आत्मज्ञानासाठी, आत्मशोधासाठी मार्ग शोधत निघालेच पाहिजे. आपले प्रेम, जिव्हाळा यांची शिदोरी घेऊनच
मी पुढील प्रवास करणार आहे. जनार्दनांच्या प्रत्येक शब्दातून स्नेह, प्रेम, वात्सल्य, आनंद याचे जणू पाठ वाहत होते. जनार्दनांनी सर्वांचा निरोप घेतला. सर्व दरबाराने उद्घोष केला, जनी जनार्दन की जय हो. जनार्दन या नावामागे उत्स्फूर्तपणे लोकांनीच जनी ही उपाधी लावली. जनी जनार्दन या नावाला एक विशेष ऐतिहासिक अर्थ प्राप्त झाला. जनार्दनांनी जनता जनार्दनांना मुक्तपणे धान्य वाटले. त्यांच्या कवनपूर्ण औदार्यामुळेच एका कडवनिकडीच्या प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले. जीवन मृत्यूच्या सीमारेषेवरील धूसर दिव्य क्षणाचे स्वागत करावे लागले. ह्या एका प्रसंगाने क्षणाने त्यांच्या जीवनसरणीत आमूलाग्र बदल केला. तसा नामाभिधानातही उचित बदल केला. जनार्दनांचे जनी जनार्दन होणे किती सार्थ, किती अपरिहार्य, किती स्वाभाविक होते. या अटीतटीच्या प्रसंगाची आठवण करून देणारे, त्यातील दिव्यत्वाची जाणीव करून देणारे, जीवनातील एका भव्य भयानक ऐतिहासिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आणणाऱ्या दैदिप्यमान क्षणाला अमरत्व प्राप्त करून देणारे हे जनी जनार्दन नामाभिधान किती सार्थ आणि किती औचित्यपूर्ण आहे. जनता जनार्दन पाहण्याच्या वृत्तीमुळे, दृष्टीमुळेच त्यांनी क्षुधापीडित जनतेस मुक्त हस्ताने धान्य वाटण्याचे धाडस केले. त्या जनतेच्या जनार्दनांच्या नावामागे जनी हे पद लावून आपल्या कृतज्ञतेचे कायमस्वरूपी मुद्रांकन त्यांच्या नावात करून टाकले. जनार्दनांना आता जनी जनार्दन म्हणून लोक संबोधू लागत होते. त्यांना प्रपंचातून, संसारातून उपरती व विरक्ती प्राप्त झालेली होती. त्यांनी सरळ पंढरपूरची वाट धरली. जनार्दन एकटेच आत्ममग्न अवस्थेत पंढरीची वाट चालू लागले. मनात भगवत चिंतन अहोरात्र चालू होते. नामस्मरण चालले होते. एक नवजीवनच त्यांना लाभले होते. जणू प्रापंचिक जनार्दन त्याच क्षणी तिरोभूत पाहून नवरूपात जनी जनार्दन म्हणून प्रकट झाले होते. जनार्दनांना पुन्हा पुन्हा आठवू लागले ते रूप, तो क्षण, तो गजराज. मला त्यात श्री गणेश दर्शन कसे झाले? श्री गणेश पुन्हा गुप्त का झाले? की तो मला झालेला आभास होता की स्वप्न होते? आभास असेल तर माझी सुटका झाली कशी? गजराजाने मला मस्तकावर कसे धारण केले? जनार्दनांचे मन पुन्हा पुन्हा चिंतन करू लागले. गणेश दर्शन झाले खरे, पण अज्ञानावस्थेत ते झाल्याने साक्षात्काराचा अर्थ गवसला नाही. आता पुन्हा त्या गजाननाचे दर्शन कधी होईल? जनार्दन दिवस रात्र याच विषयाचे चिंतन करू लागले. गणेश रूपाचा वेध त्यांना लागून राहिला. जनार्दनांच्या वंशात पंढरीची वारी परंपरेनेच असल्याने विठ्ठलाच्या चरणी जीवन पुष्प अर्पण करायचे त्यांनी ठरवले. पंढरीस आगमन. जनार्दन पंढरीस आले. चंद्रभागेत स्नान करून महाद्वारात आले. तेथूनच श्री पांडुरंगाला साष्टांग दंडवत घातला. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी डबडबले. पुढे जाऊन त्यांनी श्रीचरणी मिठी मारली व हे देहपुष्प आता तुझ्या स्वाधीन केले आहे, तुला वाहिले आहे असे मनोमन सांगितले. पंढरपूरला त्यांचा दिनक्रम चंद्रभागेत स्नान करून दैनंदिन अन्नी काटोपून योग समाधी लावून भूचरी मुद्रा लावून बसणे. मंदिरात शांत, निर्मम, निर्मोह, निर्लेप वृत्तीने ईशचिंतन करीत राहणे. विठ्ठलाचे सावळे गोजिरे रूपडे डोळ्यात मनात साठवून ठेवण्याची अखंड धडपड करीत राहणे. सावळे रूपडे हृदयाच्या गाभाऱ्यात एकाग्र मनाने धरून ठेवणे. पण अजून मन लवकर स्थिर होत नसे. मन प्रपंचातून विरक्त झालेले असले तरी पूर्वजन्मीचे, जन्मांतरीचे सांसारिक बंध अनुबंध विरक्तीच्या मार्गाच्या आड येत होते. निर्वेधपणे पारमार्थिक सुखतंद्री लाभू देत नव्हते. परमानंदाच्या लाटेवर जनार्दनांचे मन स्वार होत असे. परमानंदाचे गौरीशंकर गाठत असे. पण त्याच क्षणी पूर्व कर्मानुबंध मागे मागे खेचत त्यांना पुन्हा लौकिक स्थितीत आणत असत. जनार्दनांच्या मनोवस्थेत असे सतत आंदोलन सुरू होते. लौकिक व अलौकिक, प्रापंचिक व पारमार्थिक अशा विविध टोकांमध्ये त्यांचे मन हिंदळू लागले. परमेश्वराचे एकाग्र मनाने चिंतन करतानाच त्यांच्याही नकळत मनाच्या अंतर्मनात पुत्र नारायण व पुत्री सत्यवती, तर कधी माता जनाई, तर कधी पत्नी गुणवती यांच्या आठवणीचे तरंग उठत. त्यांच्या मनात काळजीचे कातरसरू उमटत आणि जनार्दनांची तंद्री भंग पावे
अजूनही त्यांची पुत्रेशना पूर्णपणे संपली नव्हती. जनार्दनांचा हा अंतर्मनाशी संघर्ष सुरू होता. लौकिक आणि अलौकिक, पार्थिव आणि अपार्थिव, प्रापंचिक आणि पारमार्थिक यांच्या हेलकावाने त्यांचे मन हिंदकळू लागले, व्यग्र होऊ लागले.